आपण मराठी विषयामध्ये भाषिक कौशल्य आणि विकास, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकातून विभाग 3 भाषिक कौशल्य विकास, नैसर्गिक आकलनासह श्रवण, अर्जित संभाषण, वाचन, लेखन इत्यादी संवाद कौशल्य, प्रगत सारांश लेखन आणि रसग्रहण हे सर्व रायटिंग स्किल ज्याला म्हणतो आपण ते अभ्यासणार आहोत. यामध्ये स्वाध्याय कृतीमध्ये जे जे प्रश्न दिले आहेत ते आपण बघणार आहोत. 1. भाषा म्हणजे काय हे सांगू. भाषेचे स्वरूप लिहा. भाषा म्हणजे बोलणी. भाषा या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द प्रचलित आहे. प्रत्येक व्यक्तीची भाषा वेगळी असली तरी समूहाने स्वीकारलेली भाषा म्हणजे समूह भाषा आणि स्वविकसित केलेली ही स्वभाषा असते. भाषा ही परिवर्तनशील असून ती संदेशावर आधारलेली असते. ही संदेशन प्रक्रिया मानसिक व बौद्धिक असे प्रभावी असते. भाषा ही वैज्ञानिक, मानसिक, मानवी जीवनातील भाषा या घटकाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून काही व्याख्या पुढील प्रमाणे सांगते. मानवी मनातील विचार व विकार प्रकटीकरणाचे ध्वनिरूप, नैसर्गिक किंवा मौखिक साधन म्हणजे भाषा होय. परस्परांशी विचाराचे, भावनांचे आदान प्रदान करण्यासाठी स्वीकारलेली मौखिक शब्दवृत्ती साधने म्हणजे भाषा होय. ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारी चिन्हांकित व्यवस्था म्हणजे भाषा होय. भाषेचे स्वरूप. वरील व्याख्येवरून भाषेचे स्वरूप स्पष्ट होते. मानवी मनातील विचार, आशय, भावना व्यक्त करणारे व एकमेकांशी संवाद साधणारी भाषा हे प्रभावी माध्यम आहे. विचारांच्या आदान प्रदानतेतून संदेशातून प्रक्रिया पूर्ण होते. तर मानवी जीवन सुखकर होण्यासाठी भाषिक क्षमतांचा, कौशल्यांचा विकासही सहाय्यक ठरतो. श्रवण, भाषण, वाचन व लेखन या क्षमतांद्वारे विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक व विचार शक्तीचा विकास करून येतो. थोडक्यातच शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या क्षमतांची आपोआपच विकसित आपल्याला झालेली दिसून येते. प्रश्न दुसरा आहे, भाषा व लेखन क्षमता विकसित करण्यासाठी कोणत्या घटकांचा समावेश केला जातो? आता भाषा व लेखन प्रवाही होण्यासाठी पुढील घटकांचा समावेश केला जातो. क. संभाषणात उचित शब्दांची निवड करणे. ख. आपल्या मनातील विचार व भावना समर्पक शब्दात मांडणे. ग. शब्दोच्चारण करण्याचे कौशल्य विकसित करणे. घ. शब्दसंग्रह वाढवणे. पुढे नवनवीन क्षेत्रातील ज्ञान ग्रहणाची इच्छा विकसित करणे. मनातील विचार स्पष्ट, सहज तसेच आकलन सुलभ शैलीत मांडणे. नेहमीच्या दैनंदिन जीवनातील भाषिक व्यवस्था समजून घेणे, त्याचे परिस्थिती सापेक्ष भाषिक संशोधन करणे. सामाजिक सांस्कृतिक जीवन प्रणालीशी संबंधित मूल्यभावाची जोपासना करणे. विचार मांडत समाज प्रबोधन संवेदन करणे. सामाजिक सांस्कृतिक जीवन प्रणालीशी संबंधित मूल्यभावाशी जोपासना करणारे विचार मांडता समाज प्रबोधन, समाज जागृती करणे. राष्ट्रप्रेम, निसर्गप्रेम, सर्व धर्म समभाव, बंधुता, समानता, आज्ञापालन, परस्पर सहकार्य, परिस्थितीची उपयुक्तता आणि पर्यावरणाची जाणीव या विषयीची जाणीव विकसित करून लेखनाद्वारे समाज मनाला आज्ञा संपन्न करणे इत्यादी. यातला प्रश्न तिसरा आहे, भाषिक कौशल्याचा थोडक्यात परिचय करून द्या. मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असून भाषेद्वाराच मानवी परस्परांशी संबंध साधला जातो. विविध क्षेत्रातील ज्ञान, माहिती, विचार, अनुभव यांची देवाणघेवाणही भाषेतून होते. भाषेद्वाराच भाषिक क्षमतांचा विकास केला जातो. त्या क्षमता पुढील प्रमाणे. श्रवण, दुसऱ्यांचे ऐकले व समजावून घेणे म्हणजे श्रवण होय. भाषण, आपल्या मनातील विचारांची, भावनांची ध्वनिक्षम मांडणी करणे म्हणजे भाषण. श्रवण व भाषण ही प्राथमिक कौशल्ये असून यथाशक्ती आत्मसात केली जातात.
त्यांना स्वाभाविक भाषण कौशल्य असेही म्हणतात. निरक्षर व्यक्ती ही या दोन कौशल्यांच्या आधारे जीवन जगतच चांगले असते व आंतरिक विचारांचे मांडते. उदाहरणार्थ खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी या निरक्षर असल्या तरी त्यांना काव्यरचना त्यांनी कितीतरी केलेल्या आहेत. वाचन चिन्हांकित अक्षरांचा परिचय करून लिहिलेली समजूत घेणे म्हणजे वाचन. लेखन मनातील विचार, भावना, सांकेतिक चिन्हाचा वापर करून त्यांना अर्थपूर्णरित्या चिन्हांकित करणे म्हणजे लेखन होय. एकूणच शाळेत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी श्रवण आणि भाषण या दोन्हीही कौशल्यांना आत्मसात करतो. लेखन व वाचन या कौशल्याद्वारे विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित होते. ही कौशल्य मौखिक न राहता त्यांना चिन्हांकित करते ते मूर्त रूपाने समोर येतात. यामध्ये श्रवण, भाषण, वाचन, लेखन या क्षमतांचा हेतू पुरस्सर विकास घडून येतो. तेव्हा भाषिक दृष्ट्या आपले व्यक्तिमत्व संपन्न झाले असे म्हणता येते. या क्षमतांचा विकास करण्यासाठी आणि तत्व मार्गदर्शन ठरते या तत्वांचा येथे विचार एक प्रकारे करावा लागतो. प्रश्न 4 आहे, श्रवण कौशल्य म्हणजे काय ते सांगून श्रवण कौशल्य विकास करणारी तत्वे लिहा. आता श्रवण म्हणजे ऐकणे. आता श्रवण म्हणजे ऐकणे ही क्रिया लक्षपूर्वक केल्यास आकलन सहजपणे होते. सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध लेखकांचे, विचारवंतांचे भाषण लक्षपूर्वक ऐकतो त्याचा चांगला परिणाम आपण अनुभवतो. ऐकणे ही प्राथमिक अवस्था असते, तर ते लक्षपूर्वक ऐकून समजून घेणे व त्यास प्रतिसाद देणे म्हणजे ऐकण्याची प्रक्रिया होते. क. बोलणाऱ्या व्यक्तींचे उच्चारण केलेल्या भाषेतील शब्द व अर्थ यातून सूचित होणारा अर्थ समजून घेणे म्हणजे श्रवण होय. किंवा शाब्दिक व अशाब्दिक संदेशातून मिळणाऱ्या माहितीचे व विचारांचे आकलन करण्याची प्रक्रिया म्हणजे श्रवण होय. वरील वाक्याचा विचार करतात शाब्दिक आणि अशाब्दिक अध्यापिकांना महत्त्व आहेच, शिवाय श्रोत्यांची इच्छाशक्ती, ऐकलेल्या माहिती व विचारातून तार्किक अनुमान व निष्कर्ष काढण्याची क्षमता, आकलन आणि दुसऱ्यांचे विचार ऐकून मानसिकता इत्यादी श्रवण कौशल्यांचा विकास अवलंबला जातो. तर श्रवण कौशल्य विकसित करण्याचे तत्वे: मनाची एकाग्रता विकसित करणे, अवधान देऊन ऐकणे, बोलणाऱ्यांच्या विचारातील आशय समजून घेणे, आकलन झालेल्या माहितीवर सकारात्मक विचार करणे, एकदम निष्कर्ष न सांगता विचारपूर्वक प्रतिसाद देणे, पूर्वग्रह दूषिततेने श्रवण न करणे, शाब्दिक व अशाब्दिक उद्दीपकातील फरक ओळखणे. उदाहरणार्थ देवळातील घंटा आणि महाविद्यालयातील वाजणाऱ्या घंटेतील फरक, समोरच्या व्यक्तीचे विचार संयमितपणे ऐकणे आणि ते विचार पूर्ण श्रवण करून प्रतिसाद देणे. आता श्रवण करणाऱ्याने विवेकाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आता एखादं कोणतंही जर आपलं मत असेल तर ते इतरांना ऐकून दाखवणे म्हणजे त्यांच्या संग संघर्ष करणं टाळायचं. थोडक्यात श्रवण कौशल्यामुळे व्यक्तिमत्वाचा सकारात्मक दृष्ट्या विकास होतो. परस्परांशी संवाद साधून विचारांचे आदान प्रदान करता येते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कार्यालयीन स्तरावर श्रवण कौशल्यामुळे परिणामकारक जीवन जगता येते. यातला प्रश्न 5 आहे, आकलनासह श्रवण केल्यास श्रवण कौशल्य कशा प्रकारे विकसित होते, किंवा आकलनाचे स्वरूप सांगून श्रवणासाठी ते पूरक आहे हे स्पष्ट करा. आता आकलन म्हणजे काय? तर आकलन म्हणजे समजून घेण्याची कृती करणे. शिक्षक एखाद्या विषयाची एखादी संकल्पना, उदाहरणार्थ ऐतिहासिक भाषा विज्ञानांमध्ये ऐतिहासिक भाषा विज्ञान ही संकल्पना शिक्षक अर्थात समजून देत असताना ती संकल्पना समजणे म्हणजे या संकल्पनेचे आकलन होणे. परिणामी तो विषय आवडतो व त्या विषयासंबंधी आवड निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण झालेली दिसून येते. थोडक्यात एखादा विषय समजून घेणे म्हणजे आकलन प्रक्रिया स्वीकारणे. तर आकलन क्षमता विकसित करण्यासाठी पुढील ज्या गोष्टी आहेत त्या उपयुक्त आहेत.
पुढे आहे दिलेले गद्य पद्य उतारांचे वाचन एकाग्रतेने करणे, आपले पूर्वज्ञान व दिलेला उतारा यांचा मेळ घालणे व आशयाचे चिंतन करणे, उताऱ्यातील मध्यवर्ती विचार स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाचे वाक्य अधोरेखित करणे, उताऱ्यातील लेखकाने विचार मांडताना वापरलेले अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचाही विचार करावा, महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पणी काढावी, वाचन व मनानंतर विचारलेल्या प्रश्नांचे वाचन करणे, प्रश्न समजून घेणे व त्याच्याशी संबंधित वाक्य अधोरेखित करून उत्तर स्वभाषेत लिहिणे, उत्तरे थोडक्यात व समर्पक शब्दात लिहिणे, मध्यवर्ती आशय लक्षात घेऊन कमी शब्दात शीर्षक देणे, ही शीर्षके अचूक व अर्थपूर्ण असावी. हे आकलन क्षमतेचे पुढील उपयुक्त घटक आपण बघितले. पुढे प्रश्न 6 आहे आकलनात्मक शीर्षकासाठी श्रवणासाठी परीक्षेत विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आहे. आता विद्यापीठातील स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासाची परीक्षा असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्चतम साहित्य कृतीचे वाचन करणे, चिंतन मनन करणे ही अपेक्षा असते. ती साहित्य कृती वाचनापेक्षा समजून घेणे, वाचणे, चिंतन करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी एखादा उतारा देऊन त्यावर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी अशा प्रकारचे प्रश्न वाचून चिंतन व मनन करून त्यातील मध्यवर्ती कल्पना, आशय समजून घेऊन नंतर प्रश्नांची उत्तर देत असतो किंवा सारांश लेखन करत असतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय जागृती भाग सुरू झाला. इंग्रजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झणझणीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आव्हान केले. चळवळ करा असा संदेश दिला. तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे. दादाभाईंनी इंग्रजीत गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले, कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्माण होईल. तिथला पक्का माल इथे बाजारपेठ बनवून विकला जाईल. इंग्रजी सुधाराल, भारत दरिद्री बनला. आज आपण स्वतंत्र आहोत, पण आजही दादाभाईंची जी हाक, त्यांचे अहवाल तसे त्यांचे कायम आहे. गोरा इंग्रज गेला, पण आता आपल्यातले काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीने वागत आहेत. कष्टकरी माणूस अजूनही न्याय मिळवून शिकत नाही. श्रमदान करणारा दलित भटका अजूनही पारतंत्र्यात भटकतो. वरील उतार्यातील विचारांचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे. हिंदी जनतेला आव्हान, चळवळ करा. इंग्रजी साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे. कच्चा माल इंग्लंडमध्ये तर पक्का माल भारतातील बाजारपेठेत. इंग्रजी सुधाराल तर भारत दरिद्री बनणार. गोरा इंग्रज गेला, पण काळे इंग्रज त्याचा गोऱ्या नीतीने वागतात. श्रमणारा दलित भटका आजही पारतंत्र्यात आहे. सारांश लेखन शीर्षक राष्ट्रीय जागृती. हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभे असलेले इंग्रजी साम्राज्य घालवायचे असल्याने चळवळ करा असा दादाभाई नौरोजींनी संदेश दिला. भारतीय बाजारपेठेतील इंग्रजांच्या वर्चस्वामुळे भारत दारिद्र्य बनलेला आहे. असा इंग्रज गेला असला तरीही काळे इंग्रज त्याच नीतीने वागत आहे, म्हणून राष्ट्रीय जागृती होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण आकलनात्मक श्रवणासाठी परीक्षेत वाचलेल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आपण बघितलंय की अशा प्रकारे उतारा आला तर तुम्हाला त्याचे ठळक मुद्दे आणि शीर्षक हा तुमच्या शब्दामध्ये लिहिता आला पाहिजे. पुढे आहे प्रश्न 7. तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर आज आपण व्याकरणामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरूप, भाषा व लेखन क्षमता विकसित करणारे घटक कोणते त्याचा समावेश, भाषिक कौशल्याचा थोडक्यात परिचय, श्रवण कौशल्य म्हणजे काय, आकलनासह श्रवण कौशल्य म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती, असे प्रश्न आपण आज अभ्यासलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचं व्यवस्थित वाचन मनन करून तुम्ही याचे उत्तर तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहे. पुढील प्रश्न 7 जो आहे भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे गुणविशेष लिहा. तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.